रमा, अगं हां ते चांदीचे निरांजन ठेवलंस ना ताम्हाणात? अगं आणि त्यांची ओटी भरायची आहे, त्याचं सगळं सामान ठेवलंस का? त्यांना गिफ्ट द्यायची आहे ते पण. हो बाईसाहेब, हे ताट तयारच आहे आणि ओटीचं सामान बी तयार करून ठेव. आई पेंढरकर साहेब आलेत. हे रावसाहेब त्यांना घ्यायला पार्किंग मध्ये गेले. आले का? हो जा, तेजू तुला बोलवते. हो मी आलेच. रमा, एक मिनिट. बसा इथे. अहो एवढी काम आहेत आणि इथे बसा, पाहुणे पटकन बसा. मंजू हे घे, त्यांच्या पायाला बांधा. त्यांचा पाय मुरगळलाय. ही पट्टी बांधल्याने चालताना त्रास नाही होणार. होय. आज खूप धावपळ, उगाच दुखणं वाढायला नको. काळजी घ्या. रमा मॅडम, पाय द्या. अगं मंजू, तू राहू देत ना, कशाला? बांधू दे, नाही तर छोट्या मालकांचं आज दिवसभर लक्ष नाही लागायचं. दे. चौकश. ऐकलं का पेंढरकर साहेब? या आमच्या धर्मपत्नी वसुंधरा. नमस्कार. नमस्कार. या आमच्या कन्या तेजस्विनी. नमस्कार. द ट्रेकिंग गर्ल. डोंट बी शॉक. मला रावसाहेबांनी सगळं सांगितलंय. आणि हे आमचे चिरंजीव प्रतापराव. नमस्कार. द फेमस हँडसम बॉय इन पाचवड, शेतकरी मित्र आणि आता रावसाहेबांचा उजवा. नाईस टू मीट यू. हॅलो. चला ना आत चला. एक मिनिट, आलोच. काही सरप्राईज आहे का? जाधवांच्या घरचा मानाचा फेटा बांधतो. वा रावसाहेब वा. हा फेटा घातल्यामुळे मला माझं गावच आठवलं. माझ्या मातीत माझ्या गावात आल्यासारखं वाटतंय. हो हीच तर फेट्याची गंमत आहे पेंढरकर साहेब. बाय द वे, ओळख करून देतो. ही माझी वाईफ मालिनी. हो सॉरी सॉरी, फेटा घातल्यामुळे आता धर्मपत्नी म्हणायला हवं नाही का? करेक्ट रावसाहेब? करेक्ट नाही, बरोबर. या या. या. वा वा रावसाहेब वा. आजपर्यंत मी आर्किटेक्चर डिझायनिंग बद्दल बरीच आर्टिकल्स वाचली, पण आज प्रत्यक्षात अनुभवतोय. तुम्ही फार सुंदर सजवली ही वास्तू. म्हणजे मला मी माझ्याच घरात आलोय असं वाटतंय. अहो हे घर तुमचंच समजा. हे घरच काय, हे गाव सुद्धा तुमचंच समजा पेंढरकर साहेब. या या बसा. या या. तिथे हो हो रावसाहेब, हा असा फेटा घातल्यानंतर अशा भारतीय बैठकीवर बसायला पाहिजे ना. या बसूया आपण तिथे. रावसाहेब या. अरे वा, हार्मोनियम वाजते काही?
वाचते ना? हो. वाचते वाचते. भारतीय बैठक आणि हार्मोनियम. वा, त्या बात. अहो ऐका ना जरा, थांबा तुम्ही 2 मिनिटं ऐका. यांना ना गाण्याची प्रचंड आवड आहे. थँक्स थँक्स थँक्स. पण मला माहितीये मी काय एवढं सुंदर वाजवलेलं नाही. अरे वा, ग्रामोफोन पण. क्या बात है. तुम्हाला मी माझ्याकडच्या जुन्या रेकॉर्ड्स पाठवतो. आपका जी खुश हो जाएगा. तुम्ही ही वास्तू इतकी सुंदर सजवलेली आहे, इथे मस्त मैफिल जमून येईल. हो नक्की नक्की जमूया ना आपण. अरे साहेबांसाठी चहा आणा. हो तयार आहे. रमा, ए रमा. मी चहा सांगितलं होतं. अरे वा, टिपिका कॉफी. माझी फेवरेट कॉफी आहे. अहो पहाटे 3ला जरी यांना कॉफी दिली ना तरी आवडेल. कॉफी म्हणजे जीव की प्राण आहे यांचा. हो का? अरे वा, घ्या घ्या. वा वा वा, परफेक्ट शुगर. बेटा तू बनवलीस ही कॉफी. क्या बात आहे. तुला माहितीये ही टेस्ट मी पहिल्यांदा अनुभवतोय या कॉफीची. मला असं वाटतंय ना की इथे कोणीतरी आहे ज्याला माझी आवड निवड पक्की माहिती, आणि त्यानं हे सगळं प्रेमानं केलंय माझ्यासाठी. हो काका, हे सगळं रमानी केलंय. इथल्या स्वयंपाकाचंही तीच बघते, आणि हे सगळं डेकोरेशन अरेंजमेंट हे सगळं रमानी केलंय. फार गुणी माणसं आहेत हो तुमच्या घरची. रावसाहेब, तुम्हाला खरं सांगू, मला जर मुलगा असता ना तर हिलाच मी सून करून घेतली असती. कसं आहे पेंढरकर साहेब, मी माझ्या प्रत्येक माणसाला खूप जपतो. म्हणजे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या कुटुंबाचाच एक भाग समजतो, आणि त्यामुळे तेही मन लावून काम करतात. रमा, जी जेवणाचं बघतेस? जी बाईसाहेब. रमे, अगं तू तर सगळ्यांना जिंकून घेतलंस ग. सगळे खुश आहेत तुझ्यावर लय. तू ऐकलंच वाटतं समजा. आता एवढी तारीफ चालू आहे तुझी आणि ऐकायचं नाही वय. पण तुला खरं सांगू का मंजू, मी काहीच केलं नाही ग, तरी बी त्यांना एवढं आवडलं बघ. तेवढे श्रीमंत अब्जोपती लोक आहेत, जगात कुठं कुठं फिरले असतील, पण तरी बी अगदी साधे आहेत बघ. तुला सांगते, अशी लोक फार कमी असतात जगात. या ना. हे आमचं किचन. छोटस आहे, पण अहो स्वयंपाकघर लहान किंवा मोठं यापेक्षा ते स्वच्छ आहे हे जास्त महत्वाचं. रमा, अगं स्वयंपाकघर हा घराचा आत्मा असतो, आणि तो तू खूप छान सांभाळतेस. ते ती सांभाळतेच, आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी सुद्धा खूप छान सांभाळते ती. बघ बघ, स्वतः मालकीणबाई म्हणतायत. आणखी काय हवंय? खरंच रमा, प्रसन्न वाटलं तुला भेटून. अहो पर मी एकटी नाही सांभाळत स्वयंपाकघर, आम्ही दोघी मिळून सांभाळतोय. हो का? काय ग नाव तुझं? मंजू. मग आता काय बनवलंय दोघींनी? सॉरी, म्हणजे मी हे आधीच विचारतेय, पण ना इतका खमंग सुवास पसरलाय की मला ना राहवलंच नाही. अहो आज झुणका, भाकर, ठेचा आणि वांग्याची भाजी बी केली. अरे वा, आणि हो, गोडात पुरणाच्या पोळ्या बी केल्यात. काय सांगतेस? अगो हे सगळे पदार्थ ना यांच्या खूप आवडीचे आहेत. मला तर वाटतं आज हे रमाला घरीच घेऊन जातील आमच्या. तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती आहे खरी. सांगा रावसाहेब, काय मदत करू शकतो आम्ही तुमची? म्हणजे मोकळेपणानं बोला. तुमच्या घरी येऊन जो काही माहोल अनुभवतोय ना मी,
तुम्ही म्हणाल ते करायला तयार होतो आम्ही तुमच्यासाठी. मी तुम्हाला एकंदरीत सगळं समजावून सांगतो. काय पेंढारकर साहेब, आम्ही आता नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं अध्यक्षपद आमचे चिरंजीव प्रतापराव सांभाळत आहेत. पण प्रताप, तू परंपरा म्हणून राजकारणात आलायस की रावसाहेब मागे लागलेत म्हणून? खरं तर मला चांगली कामं करता यावी म्हणून मी राजकारणात. वा. आणि तुम्हाला सांगतो पेंढारकर साहेब, प्रतापरावांवर इथल्या शेतकऱ्यांचा खूप जीव आहे. प्रतापराव जे सांगतील ते शेतकरी कुठल्याही किमतीवर करायला तयार होतात. म्हणूनच इथली सगळी सूत्र आम्ही त्यांच्या हातात दिलेली. कसं आहे, आमचा पक्ष नवीन आहे. अजून महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे. कार्यकर्त्यांची विभागवार फौज उभी करायची आहे. लोकांचा पाठिंबा खूप मिळतोय. पण आता आम्हाला गरज आहे की तुमच्या. नमस्कार पेंढारकर साहेब. राम राम रावसाहेब. अरे वा आबासाहेब, तुम्ही या या या, बसा. हे आमचे चिरंजीव अंकुश. अरे चला, सुखी या या, बसा बसा. हेची देवाचे दर्शन, सदा राही समाधान. वा आबासाहेब, याच्या तोंडी आहे देवाचे अभंग. फार धार्मिक आणि सात्विक वातावरणात वाढलेलं दिसतोय. साहेब, तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. आज खूप मोठा दिवस आहे माझ्या आयुष्यात. इट्स माय प्लेजर. बोला आबासाहेब, काय काम काढलं? काय पेंढारकर साहेब, हा? अहो, काम असलं कीच बोलायचं किंवा घरी बोलून आदर सत्कार करून कामं करून घ्यायची. यामध्ये जरा स्वार्थाचा वास येतो. आमच्या मनात तसा स्वार्थ विरुद्ध काय नाही बरं का. हा, तुम्ही गावात आल्याचं कानावर आलं म्हणून म्हणलं भेट घ्यावी. काय दिवस उगवलाय आज. एवढी चांगली लोक एकत्र भेटतात. भविष्यात कुठलीही मदत लागली तर मला अवश्य सांगा. मी काय म्हणतो पेंढारकर साहेब, आपण आधी जेवूया का? ते जेवण गरम आहे तोपर्यंत जेवणाची मजा, बाकी गप्पा काय चालू राहतीलच. हो, तुम्ही ताटं सांगा ना. तोपर्यंत मी यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेतो. प्रतापराव, गावात काय समस्या आहेत, कोणामुळे समस्या आहेत, हे समजावून सांगतीलच. त्यांना शांतपणे बोलू द्यात. मला जरा तुमच्याशी बोलायचं. चल, आलोच. येतो. हे कसे का आले इकडे? पेंढारकर साहेब इकडे आल्यानंतर इकडे कोणाला येऊ द्यायचं नाही सांगितलं होतं ना मी आधीच. हो, सांगितलं होतं. मी तशी काळजी सुद्धा घेतली होती. पण हे बघा, आता काय केलं, किती केलं हे राहू देत. आता कोणी केलंय आणि कसं केलंय हे शोधा. आणि बाहेर कार्यकर्त्यांची फौज उभी करणार होतं, त्याचं काय झालं? हो, पण मला वाटलं की बघा, घरातल्या बातम्या बाहेर जात आहेत. त्या कशा जात आहेत ना ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. मी बघतो. या आबासाहेबांनी ना माझ्या फुलांची पार माती करून टाकली. मेहनत आपण करणार आणि ऋण हे खाणार. वहिनी, हा जो काही खमंग सुवास सुटलेला आहे ना, मी आता रावसाहेबांची जेवणासाठी अजिबात वाट बघू शकत नाही. रावसाहेबांची माफी मागून सुरुवात करतो. चालेल? नाही, तुम्ही सुरू करा. चला करूया सुरुवात. बसा. वा मालिनी, दिस इज हेवन. या मुलीला एक रत्नहार पाठवायचा आहे आपल्याला. सिरियसली ताई, हिच्या रूपात तुम्हाला एक खजिना हाती लागलाय. नीट जपा तिला. ही रमा आहे ना, रमा, ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी, अन्नपूर्णा आणि सरस्वती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन. या रावसाहेब, सॉरी, जेवणाचा इतका खमंग वास सुटला होता. म्हणजे वहिनींची मी माफी मागितली होती. या ना, बसा. नाही, काय हरकत नाही. खरं तर मीच तुमची माफी मागतो. का आम्ही जरा महत्वाचं बोलत होतो त्यामुळे यायला उशीर झाला. नाही, पण काका बसा ना जेवायला. प्रताप, गरम गरम खाण्यातच मजा आहे. हो, आलो. मी नंतर बसेन. रमा, ताट आणतेस? मला दे, तुझा.
आमच्या रमाताईच्या हाताला खूप छान सवय आहे. मी सांगतो, ही ज्या घरात सून म्हणून जाईल ना, त्या घराचं सोनं करेल. मी आत्ताच सगळ्यांसमोर सांगून ठेवतो, हिचं लग्न मी करून देणार माझ्या स्वखर्चाने. काय पेंढारकर साहेब, गावातल्या गरीब मुलींची लग्न आमच्या खर्चानं करून देण्याचा संकल्प सोडलाय आम्ही. फार मोठं कार्य करताय तुम्ही आबासाहेब. आबासाहेब, तुम्हाला जे सामाजिक कार्य करायचं आहे ना ते करा, पण रमाचं लग्न लावून देणं ही आमची नैतिक जबाबदारी. आमच्या घरात काम करणाऱ्या सगळ्यांच्याच बाबतीत आम्ही असंच करतो. प्रतापराव, रमासाठी एक स्थळ शोधा लवकर. बाकीचं आम्ही काय ते बघून घेऊ. रमा, पुरणपोळी वाढ. जी. तुम्हाला पुरणपोळी वाढू का? हो वाट. शुअर. सुरेख झालीये. तुम्हाला? नको. रमा, तुझ्या बघण्याचा कार्यक्रम असेल ना, तेव्हा कांदे पोहे वगैरे करत बसू नकोस. डायरेक्ट पुरणपोळी करून वाढ. पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या होकार देतील. अहो वहिनी, हे फार करताय हो तुम्ही. अहो, अजून गिफ्ट द्यायचे. अहो आता हे कशासाठी? अहो, पहिल्यांदा आलात तुम्ही आमच्याकडे. आता तुम्ही या बरं का आमच्याकडे सगळेजण. हो, नक्की. रमा, तू सुद्धा ये बरं का. वय. बरं मंजू, हे सगळं आवरून घे. प्रतापराव, पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडून या. निघालेत ते. हो हो रावसाहेब, निघतोच आहे आम्ही. फक्त एकदा शेवटचं पेंढारकर साहेबांशी बोलायचं होतं. साहेब, तुम्ही आमच्या समस्या ऐकून घेतल्या आणि गावात एक शाळा आणि रुग्णालय बांधून द्यायचं वचन दिलंय, त्याबद्दल तुमचे खूप आभार. खरं सांगू, मी एवढं काहीच केलेलं नाही. तुम्ही जेवढे प्रॉब्लेम सांगितलेत त्याच्या 1% मदत मी केली. पेंढारकर साहेब, पुढच्या वेळी याल तेव्हा आमच्या घरी पायधूळ झाडली पाहिजे बरं का. नक्की. येतो. येतो रावसाहेब. येतो काका. रावसाहेब, तुमच्या घरी येऊन खूप आनंद झाला आणि आश्चर्य सुद्धा वाटलं. कारण आबासाहेब तुमचे विरोधक आहेत, पण तरी सुद्धा आपल्या बरोबर पंक्तीला मोकळेपणानं बसले. हो ना. वा, थँक्यू. अजून एक छोटीशी मदत म्हणून तुमच्या पक्षाला मी 5 कोटी रुपये देण्याचं ठरवलंय. तुमचा पक्ष, हे गाव याची प्रगती व्हावी एवढीच इच्छा आहे. हो पेंढारकर साहेब, काय बोलणार मी आता. तुम्हीच आमच्या पाठीशी उभे आहात म्हटल्यावरती आमची काळजीच मिटली. हो वा, तुम्ही बळ दिलं आम्हाला, बळ दिलं. खरंच खूप खूप आभार तुमचे, खूप आभार. रावसाहेब, तुम्हाला एक खरं खरं सांगू, तुमच्या या यशामागे एक रहस्य आहे. कुठलं? रमा, तिच्यात असं काहीतरी खास आहे की जे या घराला पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी देऊन जाणार आहे. तिला कधीही दूर करू नका. जरा रमाला बोलवता का? हो. रमा, जरा बाहेर येतेस? ये बाळा. खर तर मला तुला बक्षीस द्यायचंय, पण काय देऊ कळत नाहीये. हे घे माझं कार्ड, त्याच्यावर माझा नंबर आहे. फार कमी लोकांना मी हे कार्ड देतो. कधीही काहीही मदत लागली तर मला फोन करायचा. ओके? जी साहेब. सुखी.
रावसाहेब, तुमच्याकडे येऊन खूप आनंद झाला मला. आयुष्यभर लक्षात राहील ही भेट मला. मला सुद्धा. येऊ आम्ही. या. मंजू, माझी रूम जरा अस्ताव्यस्त आहे, आवरून घेता का तुम्ही? वय एवढं करून आता लगेच. जी. पेंढारकर फॅमिली खूप खुश होती तुमच्यावर. मला पुरणपोळी वाढा ना. होकार कळवायचा होता.